माझं कठोर आमरण उपोषण सुरू आहे। एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेऊ अशी चर्चा सरकारकडून सुरू आहे। मात्र अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे असा अंदाज दिसतोय, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केलाय। सरकारकडून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून केवळ मला खेळवणं सुरू आहे। जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही तर मराठे यांना चांगला कचका दाखवतील असा इशाराही जरांगे यांनी दिलाय। दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय। मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचाही जरांगे यांनी समाचार घेतलाय। आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे। बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटमोठी दाढीगुडी लागत असते मराठ्याला। गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना, एखाद्या असा अंदाज दिसतोय। मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडे कठोर आमरण उपोषण सुरू आहे। तातडीने मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे। म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। त्यांना जर मराठ्याची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी। छगन भुजबळ असं म्हणाले की जे आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे, विनाकारण वाद वाढवू नये। तू नको सांगू म्हणा, आम्हाला कळतं। मागच्या वेळेला दादा तुम्ही तसे असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही, आणि तसं समजून पण नका। थोडं थांबा ना, कळलं तुला। एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय, दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची, तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का? वाटतं तसं। मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं, त्याला सुद्धा 4-5-6 दिवस झाले होते, मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती। यंदाही या वेळेलाही तसा प्रकार घडू शकतो दिसतो अंदाज। दाखवते मराठी कचका दाखवते त्यांना नंतर। वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती। आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर तज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील। हा, डॉक्टर म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं, मला नाही कळालं ते काय ते कमी झाला, उपचार घ्यावा लागते। सलाईन मी नाही घेणार।